1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्समध्ये काही बदल होणार आहेत. जर हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. पहिला बदल, जो 1961चा जो ओरिजिनल ॲक्ट होता तो आता रिप्लेस होऊन 1 एप्रिल 2026 पासून नवीन ॲक्ट लागू होणार आहे. इन्कम टॅक्सची ड्यू डेट आता ITR फॉर्मनुसार आहेत. ITR 1 आणि ITR 2 हे 31 जुलैपर्यंत जाणार आहेत. ITR 3 आणि ITR 4 जे की नॉन टॅक्स ऑडिटचे आहेत त्याची ड्यू डेट 31 ऑगस्ट आहेत. आणि ITR 3 आणि ITR 4 ज्याची टॅक्स ऑडिटमध्ये आहेत त्याची ड्यू डेट 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. TCS जे की ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन्सवर आधी 5% किंवा 20% असायचे ते आता फ्लॅट 2% असणार आहे. इन्कम टॅक्समध्ये फेसलेस आणि डिजिटलायझेशन खूप वाढले आहेत. तर आता प्रत्येक तुमचे ट्रान्झॅक्शन आता यामध्ये रेकॉर्ड होणार आहेत. तर तुम्ही त्यानुसार तुमचे टॅक्स प्लॅनिंग करा. इन्कम टॅक्सची लेट भरण्याची ड्यू डेट वाढली आहे. जी आधी 31 डिसेंबर असायची तर ती आता 31 मार्चपर्यंत तुम्ही रिटर्न भरू शकतात. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये तसे काही बदल नाही आहेत. जे आधी 12 लाखपर्यंत आहे ना तुम्हाला रिबेट मिळून टॅक्स फ्री असायचे तर तेही आता सेम आहेत. पण जर हे सगळे बदल जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही त्यानुसार तुमची टॅक्स प्लॅनिंग नक्कीच करू शकतात. तर असेच तुम्हाला अपडेट्स काही हवे असेल तर तुम्ही नक्की मला फॉलो करा. थँक्यू. 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्समध्ये काही बदल होणार आहेत. जर हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. पहिला बदल, जो 1961चा जो ओरिजिनल ॲक्ट होता तो आता रिप्लेस होऊन 1 एप्रिल 2026 पासून नवीन ॲक्ट लागू होणार आहे. इन्कम टॅक्सची ड्यू डेट आता ITR फॉर्मनुसार आहेत. ITR 1 आणि ITR 2 हे 31 जुलैपर्यंत जाणार आहेत. ITR 3 आणि ITR 4 जे की नॉन टॅक्स ऑडिटचे आहेत त्याची ड्यू डेट 31 ऑगस्ट आहेत. आणि ITR 3 आणि ITR 4 ज्याची टॅक्स ऑडिटमध्ये आहेत त्याची ड्यू डेट 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. TCS जे की ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन्सवर आधी 5% किंवा 20% असायचे ते आता फ्लॅट 2% असणार आहे. इन्कम टॅक्समध्ये फेसलेस आणि डिजिटलायझेशन खूप वाढले आहेत. तर आता प्रत्येक तुमचे ट्रान्झॅक्शन आता यामध्ये रेकॉर्ड होणार आहेत. तर तुम्ही त्यानुसार तुमचे टॅक्स प्लॅनिंग करा. इन्कम टॅक्सची लेट भरण्याची ड्यू डेट वाढली आहे. जी आधी 31 डिसेंबर असायची तर ती आता 31 मार्चपर्यंत तुम्ही रिटर्न भरू शकतात. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये तसे काही बदल नाही आहेत. जे आधी 12 लाखपर्यंत आहे ना तुम्हाला रिबेट मिळून टॅक्स फ्री असायचे तर तेही आता सेम आहेत. पण जर हे सगळे बदल जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही त्यानुसार तुमची टॅक्स प्लॅनिंग नक्कीच करू शकतात. तर असेच तुम्हाला अपडेट्स काही हवे असेल तर तुम्ही नक्की मला फॉलो करा. थँक्यू.